रमे, काय गो अशी लंगडतेस का? पायास काही लागले का? आजी, काल मी गेले होते ना स्वयंपाकघरात दूध आणावयास, तेव्हा वेळेवर पाय बसला. काय गो? चला या रे, आरती घ्या सर्वांनी, या आरती घ्यायला. पकड पकड. प्रसाद घे, प्रसाद घे पांडुरंगा. अरे मुलांनो, दंगा मस्ती नंतर करा, आधी आरती घ्या. हा प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. आहे का कोणी वाड्यात? गणेश शास्त्री साकुर्डीकर वैद्य, या या वैद्य भाऊ या. बापरे, आले. कोण आहे ते? बुवा. म्हणजे वैद्य बुवा. ते असे रोखून पाहतात की आपल्या आरपार बघत आहेत असेच वाटते. आणि बाबा, आठवते ना तुला त्यांनी एरंडल प्यायला दिले होते? आणि मग नको नको, आपण इथे थांबायला नको, नाहीतर ते मला पुन्हा एरंडल प्यायला देतील. चल चल चल. तातडीनं अस्सल तसे या असा निरोप होता काल. तुमचा पांडुरंग निरोप ठेवून गेला होता, अस्सल तसे या म्हणून. कोणाच बरे नाही, कोणाच दुखते आहे, कोणाच खुपते आहे, कोणाच शूळ आहे की कळ आहे, बेजार आहे की निश्चित आहे, कोण आडवा आहे का उभा आहे, अरे काही सांगून जाईल का नाही? नुसतं तातडीनं या म्हणजे काय? आरती घ्यायला आपण बसावे, जरा बसावे आणि गुळपाणी तर घ्या. मग आरती करू असं नाही वैद्य भाऊ, आपला काहीतरी गैरसमज होतोय. हो, हाडाचा वैद्य आहे मी. माणसाच्या आवाजाच्या कंपनातून मला कळतं की या माणसाच्या मनात विकार आहे की अमृत आहे. जेमतेम 2 महिने झाले असतील त्या गोष्टीला. आमच्या ज्ञानाचा उद्धार करणारी अमृतवाणी इथंच ऐकवली होती आम्हाला भाऊसाहेब रानड्यांनी. त्यांच्या सुनबाई म्हणजे माधवाच्या प्रथम पत्नी निवर्तल्या याचं सारं खापर आमच्या डोक्यावर फोडलं होतं भाऊसाहेबांनी. आठवतंय ना? हो, सारेच आठवते. सुनबाईंना वाचवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, पण तरीही सुनबाई गेल्याच. त्याच दुःखातिरेकात भाऊसाहेबांकडून काही अधिक उणे शब्द गेला हे खरे. भाऊसाहेबांच्या वतीनं मी आपली क्षमा मागतो. शिवाय आपण वडील आहात, मनी राग धरू नये. इतक्या वर्षाचा आपला घरोबा तो हा असा. म्हणून तर आलो ना. बरे, आता कोण रुग्ण आहे ते सांगा. माधवाच्या डोळ्यांचे दुखणे पुन्हा उद्भवले. अचानक डोळ्यासमोर अंधारले आणि कोसळला असतो. तरी मी त्यास वारंवार बजावले होते, डोळ्यावर आवाजवी ताण नको, विशेषतः रात्रीचे वाचन नको. गाईच्या तुपाचे नस्य अनिवार्य आहे, पण वैद्याचा ऐकतो कोण? वैद्यांनी सांगितलेले पथ्य म्हणजे एका कानाने ऐकायचे, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे आणि पुन्हा वैद्यास दोष द्यायला मोकळे. बरे, माडीवरच आहे ना माधव? हो. हा, नारू, दूध फराळाचं माडीवरच पाठव. हो, चला. आई, अगं ते हे आलेत. कोण आलेत? अगं ते हे आपले कोण? अरे तोंड उचकट आणि सांग ना नीट, कोण आलेत ते? तुम्ही डाफरा त्याच्यावर येता जाता, म्हणजे उचकटेल तो तोंड. अहो, एका मुलाचा बाप आहे ना तो. तुम्हीच जर मान ठेवला नाही तर त्याचे चिरंजीव काय मान देतील? पांडू कोण आले रे? अहो बुवा आलेत, बुवा. गणेश शास्त्री साकुर्डीकर वैद्य बुवा. अगं बाई, खरंच? ते धाकल्या मालकांना तपासायला आलेत. मी नव्हतो का गेलो काल त्यांना बोलवायला. हो हो, बरे झाले बाई. आणि हा, ते दूध आणि फराळ वरतीच पाठवायला सांगितलंय बरं का. हो हो, दुर्गे, अगो तू 4 फळं कापून घे आणि पांडू जवळ दे. आणि हो, दूध सुद्धा दे. त्यात केशराची काडी घालायला विसरू नकोस. हो. आणि बर का माई, ते दुपारच्या जेवणाला बी थांबणार आहेत. असे? अगं बाई, बरेच झाले. मी काय म्हणते ताई,
तुमच्या पाठीचेही आत्ताच विचारायला हवे हो. आता अंगावर काढू नका. हल्ली वारंवार दुखते तुमची पाठ. पांडू जी जा, परसात विहिरीजवळ आळू आहे का बघ. जी. वैद्यबुवांसाठी आळूचे फदफदे करेन असे म्हणते. त्यांना फार आवडते. ताई, तुम्ही काजू घालाल का भिजत? तोपर्यंत मी खोबऱ्याचे काप करून घेते. खरे सांगू का माई, वैद्यबुवा जेवले ना की अगदी बरे वाटते बघ. हो ना, आपले घर दूध दुभत्याने भरलेले असते. त्यात 4 घास लागले कोणाच्या तोंडी तरी पुण्य संचयच होतो ना. शोभतेस हो, भाऊसाहेबांची बायको अगदी शोभतेस. दान धर्माची भारी हौस हो रानड्यांना. आमचे हे पुण्य संचय करत हिंडतायत गावोगावी. आता कोणत्या आहे त्या परमेश्वराला काय ते ठाऊक हो. आणि हे भाऊसाहेब करतायत पेशव्यांसारखा दानधर्म. दानधर्मापायी पेशवे झाले कर्जबाजारी, तसे यांचे झाले नाही म्हणजे मिळवले हो. चिरलेत नाही, बटाटे चिरायला सांगितलेले. चिरलेत का? मग चिरा ते. या वैद्यराज या. या माधवा, वैद्यराज गणेश शास्त्री साकुर्डीकर आलेत. वैद्यबुवा नमस्कार करतो. आयुष्यमान भव. बसा ना, या बसा. हे काय, आम्ही येण्यापूर्वी दुसऱ्या वैद्याचे औषध सुरू केले? करा करा, खुशाल करा. तर मग गणेश शास्त्री साकुर्डीकरला बोलावणे धाडू नका. आरतीसाठी बोलवलेत आम्हाला. नाही नाही वैद्यराज, शांत व्हा. पाणी घ्या, जरा फराळ करा. असं एकदम रागावू नका. आम्हास पाणी नको, आम्ही निघालो. नाही नाही वैद्यराज, आपला काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही अन्य कोणत्याही वैद्यास बोलावले नाही. आपणास येण्यास अवकाश होता म्हणून माधवाच्या पत्नीने रमेने थोडेसे जुजबी उपचार केले, एवढेच. काय, रमाबाई? हो, माधवाने आपल्या दुसऱ्या पत्नीचे नावही रमाच ठेवले आणि तिनेच हे प्राथमिक उपचार केले. आता मात्र आमचे मस्तक ठिकाणावर राहील का नाही याबद्दल मला शंका वाटते. आपल्या ह्या विदुषी आहेत का घरात? बोलवा त्यांना. त्यांनी काय केले आहे हे कळू द्या आम्हास. बोलवा तीस. आणि काही विपरीत केले असल्यास आम्हास निस्तराव्यास सांगू नका. बोलवा, बोलवा तीस. पांडुरंगा, रमा बहिणीस. तोपर्यंत आपण माधवास जरा. आम्ही त्याला बघावयासच इथे आलो आहोत ना. आम्हाला शिकवायची गरज नाही. कशी गवेंदळी तू? हळद चेपलीस ना? हो. वहिनी साहेब चला चला पडदिशी. पांडुरंगा, अरे काय झाले काय? माधवा बरा आहे ना? नाही, धाकले मालक बरे आहेत, पण वैद्यबुवा आलेत. साकुर्डेकर वैद्य? वय, काल रमाबाईंनी उपचार केले ना त्यांच्यावर, लय भडाकलेत. अगो बाई, रमे मोठा माणूस आहे हो हा वैद्य. म्हणजे वैद्यकीत त्यांचा हात धरणारा आमच्या माहितीत तरी कुणी नाही. तेव्हा काही चुकले असले तर क्षमा असावी असे म्हणू. हो. आणि तुझ्या पायाचे हे दाखवून घे. काय? हो. जा बरे, घाबरू नकोस. जा. माधवा, भाग्यवान आहेस हो. अरे असे जीव लावणे साऱ्यांना नाही लाभत. रात्रभर जागून तुझी सेवा केली, आयुष्यभर तुझी सावली बनून राहील बघ. अखंड सौभाग्यवती भव.
वैद्यराज, मिरजेच्या राघोपंत करमरकरांची नात आहे ही. थांब. नाही, हे ठीक आहे की भाऊसाहेबांच्या मनात आमच्याविषयी किंतु निर्माण झालाय, पण बाळंबडजी, सुनबाईला पुढं करून आम्हाला खोटं सांगण्याची गरज नव्हती. सरळ सांगायचे आम्ही दुसऱ्या वैद्याचे उपचार करून घेत आहोत, आम्ही काही म्हणले नसते. आमचा काही मक्ता नाहीये तुमच्यावर. या मुलीनं उपचार केले असे सांगून तुम्ही माझी चेष्टा आरंभले का काय? नाही नाही वैद्यराज, खरोखर रमांनीच आमच्यावर उपचार केले आहेत. आपण येईपर्यंत आम्हास थोडा आराम पडावा म्हणून. आणि खरोखरच रात्रीपेक्षा खुपणे खूप कमी झाले आहे. ठीक आहे, आलिया भोगासी असावे सादर. बोला रमाबाई, कसला लेप करून लावलात आपण? हरड्याचा. हरड्याचा? फक्त हरड्याचा का आणखीन काही? कापराचे 2 वळसे. पण हे झाले तात्पुरचे, वरवरचे. पण मूळ मुद्दा काय असतो? रोगाचे निदान. वाह, उत्तम. वैद्यकीची 5 मर्मे आहेत, त्यातील सर्वात पहिले आणि महत्वाचे निदान म्हणजे रोगाचे निदान. नंतर रोग्याचे निदान. वा वा. रोग्याच्या प्रकृतीची जात कळणे फार महत्वाचे असते. नाडी परीक्षा येते का? थोडी थोडी. चला, आपल्या थोडक्या ज्ञानाची तरी जाणीव आहे. अन्यथा अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले असे झळकत असतात की सुवर्णकांतीने देखील ओसाळावं. असो, आमची नाडी परीक्षा करणार का? हो, बसा ना. हा, करा. नाडी परीक्षा येते ना? हो, पण तुम्ही तुमचा उजवा हात पुढे करा ना. म्हणजे अगदी काटेकोर नियम नाही, पण बायकांचा डावा हात आणि पुरुषांचा उजवा. अरे वा वा, छान छान. हा, बर, आता करा. आजोबा, ही तर पित्ताची नाडी. म्हणजे दुधाबरोबर काहीतरी गोड द्यायला हवे. चिवडा नाही चालणार. आजोबा, मी तुमच्यासाठी लाडू घेऊन येते. आनंद. वैद्यराज, मिरजेच्या राघोपंत करमरकरांची नात आहे ही. थांब. वहिनी, अहो उसकी म्हणायची का काय? ही गुळ पाणी दिले तरी थांबायचे नाव नाही. भागीरथी, यमुना आठवण काढत असणार तिची. कधी एकदा मंगळागौरीचे महिने सुरू होत आहेत असं झालं असेल तिला. अण्णा, तिचे नाव 4 वेळा घेऊन झाले तरी थांबली नाहीये उचकी. काय करायचे काय आता? माझ्या यमीला काही त्रास तर नसेल ना? ते अभ्यासाचे ऐकल्यापासून जीव अगदी थाऱ्यावर नाही हो माझा. उमा, आता भलते सलते विचार नको आणूस मनात. यमुना आता त्यांची झाली आहे, ते ठरवतील ती पूर्व दिशा. सागरेश्वरा, रक्षण कर रे माझ्या लेकीचं. रक्त आल्यावर
हळद तरी चेपली होतीस का? हो. तरीही हे अंगावर काढून चालावयाचे नाही. आता थांब, चांगले कडू औषध देतो. थांब. आजोबा, वैद्यराज, आजोबा काय करताय तुम्ही? आजोबा उठा. होरी, तुझ्या नाही, तुझ्या आजोबांच्या, माझ्या गुरूंच्या, राघोपंत करमरकरांच्या मी पाया पडलो. मोठा उमदा माणूस, हातचे काही न राखता ज्ञान देणारा गुरु, त्यांच्याकडे शिकलो मी वैद्यकी. त्यांच्या सोबतचा काळ म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ. ज्ञानास अमृत का म्हणतात ते त्यावेळेला कळले मला. त्यांची आठवण आली की मनी मोठा उमाळा येतो. नुसती वैद्यकी नाही तर त्यांनी आम्हाला जगणे शिकवले. अगं त्याचीच तू नाथ. नवल नाही, अगदी नवल नाही, संतोष झाला. बरे, आता मला सांग, पायास काय झाले तुझ्या? जाताना लंगडत होतीस. तुझा आजोबा म्हणून विचारतो बरे, काय झालंय तुझ्या पायास? काल संध्याकाळी औषधाच्या गडबडीत पाय वेळीवर पडला. अगं बाई, अरे बापरे, ये ये ये, बैस इथे. कमाल झाली. हळू. काल रात्रभर माधवाच्या डोळ्यांवरील घड्या बदलीत होती, पण एका शब्दाने बोलली नाही हो. बघू पाय. विळीवर पाय म्हणजे धनुर्वाताला आमंत्रण, ठाऊक आहे ना? हो. रक्त आल्यावर हळद तरी चेपली होतीस का? हो. तरीही हे अंगावर काढून चालावयाचे नाही, औषध द्यावयासच हवे. आता थांब, चांगले कडू औषध देतो. माधवा, मनावरचे सारे मळब दूर झाले. फार दिवसांनी मन इतकं प्रसन्न झालं आहे. चला आता चिकित्सेस सुरुवात करतो. माधवा तुझ्या आणि रमे तुझ्याही, नाहीतर पाय सुजून फप्प होईल.